नाही संघाचा संघनायक सरसेनापती गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. स्ट्राइक एंड वरती साखर कोळीवाडा कडून स्वप्नील पाहायला मिळतोय आणि त्याचा साथीदार फलंदाज अमन. चांगल्या प्रकारे फलंदाजी मैदानावरती होईल का? कालच्या दिवसामध्ये साखर कोळीवाडा संघाने एक सामना जिंकला आणि मात्र जय हनुमान सातिर्जे संघाने आजच्या दिवसामध्ये पहिलाच सामना यजमान संघाला हारून आता मात्र दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश निश्चित केलाय. मुन्ना बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. वर्सोली एंड कडून सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूवरती समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये मारलेला हा फटका आणि मात्र पहिल्या चेंडूवरती गडी गारद होते. पहिला लागलेला धक्का पाडा आणि जागृती थळ दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतोय. जागृती थळ त्यांच्या विरोधामध्ये आहेत गावदेवी रांजणपाडा. दोन्ही संघांनी लवकरात लवकर समालोचन कक्षापाशी येऊन नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. नवीन जाणारा न्यू फलंदाज जीत मैदानामध्ये दाखल होते. पहिल्या चेंडूवरती गडी गारद करतोय तो गोलंदाज मुन्ना. यावेळेच्या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू परंतु हवेत आहे. तिथे मात्र चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण चांगली केले. निखिल चव्हाण होता. निखिल चव्हाण याने मात्र चांगल्या प्रकारे आपल्या शरीराच्या आधावरती चेंडू अडवलाय. चांगला असा कबड्डीपट्टू सुद्धा आहे. क्रिकेटमध्ये अव्वल दर्जा त्यांनी मात्र प्राप्त केलाय. अलीकडच्या कालामध्ये निखिल चव्हाण हे सुद्धा नाव टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अलिबाग पंचक्रोशीमध्ये चांगल्या रीतीने गाजतंय मित्रांनो. लॉरफुल टॉस पद्धतीचा चेंडू आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. चला मित्रांनो, जीतच्या बॅटमधून एक नेत्रदीपक चौकार पाहायला मिळतो. एक सुरेख चौकार पाहायला मिळाला आहे आणि मात्र 6 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त खेळ मित्रांनो मैदानावरती आपण पाहतोय. एकीकडे आपण साखर कोळीवाडा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. त्यांच्या विरोधामध्ये संघ आपण जय हनुमान सातिर्जे. दोन्ही संघ अव्वल दर्जाचे आहेत. अलिबाग पंचक्रोशीमध्ये दोन्ही नामवंत संघ आहेत. साखर कोळीवाडा संघाने यंदाच्या मोसमामध्ये नवीन उभारलेला हा संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगल्या लेवलचं क्रिकेट इथे खेळलं जाते त्यांच्याकडून. हा चेंडू चांगला अलॉंग द कार्पेट समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळलेला हा फटका सिंगल इथे पूर्ण होते. चांगल्या रीतीने हँड कॉन्टिन्युएशन मैदानावरती आपण पाहतोय. सिंगल वर सुद्धा भर दिलाय. चौकार आल्यानंतर सिंगल घेणं सुद्धा आणि मात्र अमनला स्ट्राइक एंड वरती आणलंय. अमन नाकवा कालच्या दिवसामध्ये सुंदररित्या फलंदाजी करून मॅन ऑफ द मॅचचा हकदार राहिलेला अमन नाकवा. व्ही शेप मध्ये खेळलेला हा फटका तिथे मात्र प्रोटेक्शन ठेवलंय. दुसऱ्या धावीची संधी आणि मात्र संधीचं सोनं केलंय दोन्ही फलंदाजांनी. चांगली रनिंग आहे. दोघांचं कॉलिंग चांगलं होतंय आणि त्याच नंतर 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 9च्या घरामध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 9 धावा स्कोरबोर्ड वरती लागतायत. 3 षटकांचा सामना आहे आणि मात्र 9 धावसंख्येवरती एक गडी बाद झालाय तो साखर कोळीवाडा या संघाचा. मुन्नाने मात्र कमबॅक केलंय. आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू आहे पहिल्या षटकामधील. बघूया कशा प्रकारे टाकला जातोय मुन्ना राऊत याच्या माध्यमातून. चला मित्रांनो, सामना मात्र इथे दोन्ही ऑफिशियल पंच एकमेकांबरोबर चर्चा करतायत. त्यानंतर आपल्याला डिसिजन समजला जाईल. 9 धावा तर लागल्यात धावफलकावरती. एक गडी बाद.
चला मित्रांनो, निर्णय येईपर्यंत आपण रांजणकार गावदेवी रांजणपाडा, माफ करा, गावदेवी रांजणपाडा विपक्ष जागृती थळ या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल होतोय. डिसिजन आलाय, फलंदाज मात्र बाद आहे. मंकड विकेट च्या आधारावर फलंदाज मात्र जीतला. याच वेळेला आपण बघतोय या स्पर्धेचे पुरस्कर्ते संपूर्ण आपल्या अलिबाग मुरुड रोहा विधान परिषदेचे विधानसभेचे आमदार दमदार सन्माननीय श्री महेंद्र शेठ दळवी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने या संपूर्ण क्रिकेट रसिकांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारे आमचं हे व्यक्तिमत्व आज या ठिकाणी उपस्थित होते. तुम्ही ग्राउंड बनवलं नुसतं नाही, अतिशय चांगलं. बघा, पहिली 2 वर्ष खूप मेहनत घेतली, आता मात्र आपल्याला कमी मेहनत घ्यावी लागल्यावर अतिशय सुंदर मैदान तयार आहे. आणि ही विकेट आपली नाईट विकेटच आहे, अजूनपर्यंत तशीच्या तशी राहिलेली आहे. थोडंसं फक्त त्यामध्ये झाल्यानंतर तुमचं खूप खूप स्वागत आहे. त्यांच्या समवेत आपण बघतोय त्यांचे बंधू मनोहर पाटील, आमच्या थळ गावचे माझे सरपंच सन्माननीय श्री सुनीलदादा पत्रे यांचं सर्वांचं आगमन होते. त्याचप्रमाणे राजन नाखवा हे या ठिकाणी उपस्थित आहेत. चालू सामना आपण बघतोय साखर विरुद्ध जय हनुमान सातीर, या दोन संघादरम्यान सामना रंगलेला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लढत आहे. दुसरा राऊंडचा सामना आहे. नवोदित संघ जमवलेला आहे तो अमन नाखवा आणि त्याच्या टीमने अतिशय चांगल्या प्रकारे खेळसुद्धा चालू आहे. त्यांचा धावसंख्या आहे ती दुसरं षटक चालू असताना 11 धावा. या ठिकाणी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आज पूर्ण वेळ काढून आज या मैदानामध्ये आपण ते बघितलेले आहेत. या मैदानाचे प्रणेते आहेत. ते मैदान तुम्ही जर बघितलं असेल 2 वर्षापूर्वी तर कोणच म्हटलं नसतं का या ठिकाणी सामनेसुद्धा होऊ शकतात. परंतु संपूर्ण या जागेचा काया पालट करून एकदम अतिशय उत्कृष्ट असं सुसज्ज मैदान याने एक खेळाडूंना काय तयार करून दिलेलं आहे. आणि याच मैदानावर आपण बघितलं होतं गतवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील एक सर्वोच्च लीग झाली होती, ज्यामध्ये उत्कृष्ट संघ विजेत्या संघ मालकाला आणखी एक फलंदाजाला बाद ठरवलं जाते, बाद केलं जाते. त्रिफळाचीत फलंदाज बाद होतोय. ही गाडी देण्यात येणार आहे. उत्कृष्ट जो संघ विजेता मालक आहे त्याला थार आहेच, आणि आणखी सुद्धा दुसरी गाडी म्हणजे जिम्मी गाडी देण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, साखरकरांचं लक्ष असणारच आहे त्यावर, कारण साखरचे 3, 4 ते 5 संघ त्या स्पर्धेमध्ये असतात. 2 वर्ष विजेते आहेत साखर, तिसरं सुद्धा त्यांना चान्सेस आहेत. परंतु बघूया, तो थरार आपण बघणार आहोत मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी या मैदानावरच. आणि हे मैदान त्यावेळेला तर वेगळ्या पद्धतीचं आपल्याला दिसणार आहे, आणखी वेगळ्या पद्धतीने दिसणार आहे. MD फाउंडेशनच्या जे ग्रुप मेंबर्स आहेत ते आणखी या मैदानाचा कायापालट करतील यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे. घेऊन चालतोय मैदानाकडे पुन्हा एकदा ऋतिक लोंढे यांच्याकडे. धन्यवाद विकास दादा. वळूया आपण मैदानाच्या दिशेने. तिथे मात्र दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना धावपलकावरती धावा लागल्यात. 11 धावा. नचिकेत राऊत येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या चेंडू मात्र इथे डॉट येतोय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपल्याला चांगली प्रकारची गोलंदाजी नचिकेत राऊत याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 षटकांचा सामना आहे. नो स्ट्राईक एंड वरती अमन नाकवा पाहायला मिळतोय. यावेळेसचा मोठा फटका, चेंडूने घेतली उंच भरारी, चेंडू जातोय गगनाला गवसणी घालणारा ब्रँडेड
तीन षटकांचा सामना आहे. समोर संघ सुद्धा तितक्या ताकदीचा संघ मैदानावरती आपण पाहतोय. जय हनुमान सातिर्जे संघ. नचिकेतचा पुढील चेंडू, यावेळेसच्या चेंडूवरती स्क्वेअर कट करायचं होतं. बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये, परंतु पंचांनी दोन्ही हात समांतर, धाव आली अवांतर. सतरा धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. माफ करा, 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना जोरदार अपील पंचांकडे, परंतु त्या अपिलामध्ये तथ्य नव्हतं. पंचांनी अपील फेटाळून लावलंय आणि मात्र हाही चेंडू मात्र डॉट येतोय. निर्धारित 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि मात्र 4 चेंडूंच्या खेळामध्ये आपण पाहतोय 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. निर्धारित 3 षटकांचा सामना, सेकंड राऊंडचा सामना आहे. एकीकडे आपण संघ पाहतोय साखर कोलीवाडा संघ फलंदाजी करतोय, तर क्षेत्ररक्षणासाठी जय हनुमान सातिर्जे संघ मैदानामध्ये दाखल होतोय. या तलवार क्रीडांगणावरती एक ऐतिहासिक मैदान आहे मित्रांनो. यावेळेसच्या चेंडूवरती समोर व्ही शेप मध्ये मारलेला हा फटका, परंतु तिथे प्रोटेक्शन आहे. एकच धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही आहे. तिथे मात्र थांबवलंय अमन नाकवा याने. अमन नाकवा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. कालच्या दिवसामध्ये त्याचा खेळ आपण जर युट्यूबच्या माध्यमातून पाहिला असेल तर मात्र बहारदार कामगिरी करणारा हा अष्टपैलू असा साखर कोलीवाडा संघाचा हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम चेंडू आहे दुसऱ्या षटकामधील. समोर फलंदाज अमन नाकवा मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडणार, काय बिघडणार या चेंडू फलीच्या युद्धामध्ये. यावेळेस चेंडू काहीसा बिहाइंड द विकेट पाठीमागच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न, चेंडू आलाय मात्र इथे डॉट आणि मात्र 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. चला मित्रांनो, 2 षटकांचा खेळ झालाय आणि मात्र धावफलकावरती 19 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. 3 षटकांचा सामना आहे आणि मात्र 3 षटकांच्या सामन्यामध्ये 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर लागल्यात. या शेवटच्या निर्णायक षटकामध्ये किती धावा मारल्या जातील साखर कोलीवाडा या संघाकडून. उमंगच्या बॅटमधून एक आपण षटकार पाहिला, एक संजीवनी देणारा षटकार होता. काहीशा धावा येत नव्हत्या आपल्या संघासाठी, परंतु त्याने दाखवलं हाईट कम फाईट ज्यादा. अशा प्रकारचं त्याने एक षटकार, नेत्रदीपक षटकार पाहायला मिळाला. बघूया, कमी उंचीचा हा खेळाडू, परंतु मात्र त्याच्याकडे ताकद भरपूर आहे. आणि मात्र बघूया शेवटच्या षटकासाठी नवीन येणारा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट पाठीमागच्या क्षेत्रामध्ये मारायचा होता. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतो. गोलंदाज मैदानावरती. शेवटचं षटक आहे. अमन नाकवा स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस आहे तो साखर कोलीवाडा या संघाचा. यावेळेसचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. उर्वरित काम यष्टीरक्षकाने चोखरित्या पार पाडलंय. निर्धाव चेंडूची सांगता होते. अमन नाकवाकडे 4 चेंडू आहेत. या 4 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके जर अमन नाकवाच्या बॅटमधून आले तर मात्र संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. या वेळेसच्या चेंडूवरती सुद्धा चकवलंय गोलंदाज विकी याने. चांगली गोलंदाजी. अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि मात्र जकडून ठेवलंय ते साखर कोलीवाडा या संघाला. अशाच प्रकारे कामगिरी जय हनुमान सातिर्जे संघाकडून पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बिहाइंड द विकेट पाठीमागच्या क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे वळलेत आणि सांगतायत हा चेंडू मात्र वाईट घोषित असल्याचा. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. यावेळेचा चेंडू समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळलेला हा फटका, दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव घेत असताना बघूया रनआउटचा चान्स होईल का नाही, परंतु 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि मात्र 22 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत.
येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. अमन नाकवाच्या बॅटमधून एकाच मोठा फटका आपल्याला पाहायला मिळणार का? परंतु वारंवार प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नाला यश मात्र मिळत नाहीये. यावेळेसचा चेंडू खराब लोअर फुल टॉस होता परंतु सोडून दिलेला आहे चेंडू. पंच नाखुश आहेत. हा मात्र वाईट असल्याचा इशारा केलाय. 23 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. अमन नाकवा स्ट्राईक एंड वरती सलामीला आलेला हा फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु पंचांनी सांगितले हा मात्र खेळण्याच्या मर्यादे कक्षेमधला हा चेंडू होता. परंतु अमन यांना वाटलं हाही चेंडू वाईट होईल आणि मात्र सोडून दिला होता. शेवटचा 1 चेंडूचा खेळ येणं बाकी मैदानावरती. आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. अलॉंग द कारफेट काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज इथे बाद. 24 धावा झाल्यात आणि मात्र 25 धावांचं लक्ष समोर ठेवले जय हनुमान सातेर जया संघासमोर. या ठिकाणी आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार श्री महेंद्र शेठ दळवी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमच्या श्री गणेश थळ चालमाला मित्रमंडळाच्या वतीने त्यांच्या समवेत मनोहर पाटील त्याचप्रमाणे आमचे लाडके सरपंच सनील पत्रे या सर्वांचं एकत्र आम्ही स्वागत करतोय. विनंती करतोय मी त्यांना आमच्या आयोजकांना की आपण त्यांचा एक पुष्पगुच्छ देऊन आणि मायेची भगवी शाल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. या स्पर्धेसाठी आपलं मैदान कशा पद्धतीने आहे आणि यावर काय त्यांच्या मनात लगेच कल्पना सजल्या असतील अजून या मैदानावर काय काय बनवायला पाहिजे आपल्याला. खूप खूप धन्यवाद. त्या फक्त 2 शुभेच्छा द्याव्या त्यांना या स्पर्धेनिमित्ताने मी विनंती करतो आमदार साहेबांना. श्री गणेश क्रिकेट मंडळ थळ चालमाच्या वतीने आज या ऐतिहासिक तलवार ग्राउंडवरती टेनिस क्रिकेटचे भव्य सामने आणि शुभाशय देण्यासाठी मंचावर उपस्थित माझा भाऊ मनोहर पाटील पत्रे अन्य मान्यवर. खरं तर ह्याच मैदानावर गेल्या वर्षी अतिशय सुंदर असं क्रिकेटचं आयोजन आपण या ठिकाणी केलं होतं. यावर्षी देखील 2 फोर व्हीलर या ठिकाणी आपण एक ओनरसाठी आणि एक टीमसाठी असं आहे ना मॅन ऑफ द सिरीजसाठी एक महाराष्ट्रातील भव्य स्पर्धा आपण या ठिकाणी घेणार आहोत. तुमचं सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी निश्चित लाभणार आहे आणि एक वेगळा थरार क्रिकेटचा आपल्याला बघायला मिळणार. मला वाटतं मार्चमध्ये या स्पर्धा या ठिकाणी होतील. जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर या स्पर्धेचा थरार आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. पण चालमारमध्ये ग्राउंडचा अभाव निश्चित आहे म्हणून या ग्राउंडवर आपण या ठिकाणी सामने घेतलेत. सगळ्याच ठिकाणी ग्राउंडची कमतरता भासते. आमदार म्हणून माझी जबाबदारी काय प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या सरकारी जागेवरती क्रिकेटचं ग्राउंड निर्माण व्हावं ही संकल्पना तुमची माझी आहे ती नक्की या पुढल्या काळामध्ये आपण उतरणार आहोत. खरं तर क्रिकेटचं जोर खूप आहे. प्रत्येक ठिकाणी क्रिकेट मॅचेस प्रत्येक मंडळ आयोजित करतो आहे. आम्हाला तर सगळ्याच ठिकाणी जावं लागतं. त्या ठिकाणी आता दुसऱ्या एका चरी येथे भव्य सामने आहेत. माझे गुरु आदरणीय गुरुजींच्या स्मरणात ठेवलं त्या ठिकाणी पोचायचं आहे. अधिक काय बोलत नाही आहे पण क्रिकेट एक सगळा सर्वमान्य खेळ आहे आणि आता अतिशय उत्कृष्ट प्लेयर तयार झालेत. पूर्वी काहीच टीममध्ये 1-2 प्लेयर असायचे. आता टीममधले 11चे 11 प्लेयर उत्कृष्ट आहेत. एवढे सगळे प्लेयर तयार झाले त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. यूट्यूबवरती आपण बघतो बरेच आता आयकॉन जर झाले असं आयकॉनपेक्षा पण वेगळे प्लेयर आपल्याला दिसत आहेत. संधी मिळाली तर नक्की त्यांचं ते खेळ दाखवतील. माझ्याकडनं सगळ्या आयोजन टीमला मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. परंतु जी गतवर्षी आपल्या स्पर्धेमध्ये न भूतो न भविष्य होती अशी जी गर्दी झाली होती ना जी रेस्ट ऑफ इंडिया वर्सेस रायगड या संघादरम्यान ती न भूतो न भविष्य होती. तो रेकॉर्ड गर्दीचा मला वाटत नाही का कोण तोडू शकेल. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचे. आपण या ठिकाणी उपस्थित झालात. या उपस्थित राहून आपण आज शुभ आशीर्वाद दिले त्याबद्दल मनपूर्वक आभार आपलं. धन्यवाद. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद विकास दादा. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि मात्र 25 धावांचं लक्ष समोर ठेवले जय हनुमान सातेर जय या संघासमोर. सामन्याला इथे सुरुवात होते. पूर्वार्धाचा खेळ झालाय आता मात्र उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. निखिल चव्हाण
स्ट्राइक एंड वरती आणि गोलंदाज सुजल. वर्सोली एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू निखिल चव्हाण याला पहिला चेंडू मात्र इथे बीट करून टाकलंय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी मैदानावरती सुजलच्या माध्यमातून पाहायला मिळते. नो स्ट्राइक एंड वरचा फलंदाज प्रितेश डावखुऱ्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ही मात्र सलामीला आलेली जोडी मैदानावरती आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 25चं समीकरण. जरी समीकरण छोटं वाटत असलं परंतु मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. हा चेंडू मात्र जाणार का चौकार? हो गेलाय चौकार. चांगला नेत्रदीपक चौकार आपण पाहिला. थोडीशी क्षेत्ररक्षणाची आपण ढिलापणा पाहिला. काहीसं खराब क्षेत्ररक्षण पाहिल्यानंतर तो चौकार वसूल केलाय. 4 धावा लागल्यात. 2 चेंडूंचा खेळ झालाय. सुजल मात्र चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. साखर कोलीवाडा या संघाकडून समोर फलंदाज निखिल चव्हाण मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळतोय. बघूया पुढील चेंडू निखिलसाठी कशा प्रकारे टाकला जाईल. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळलेत आणि दोन्ही हात समांतर. धाव आली अवांतर. 6 धावा माफ करा 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिले षटक प्रगतीपथावर असताना 25 धावांचा पाठलाग करत असताना 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. लो स्कोरिंग सामन्यामध्ये रोखायचं असेल तर विकेट काढावी लागेल साखर कोलीवाडा या संघाला. हा चेंडूचा फटका मात्र 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर. चौकार. दोन नेत्रदीपक चौकार आपण पाहिले निखिल चव्हाणच्या बॅटमधून. आता मात्र धावपलकावरती चांगला असा आकार निर्माण प्राप्त होतोय. सेकंड राऊंडचा सामना आपण पाहिला तर मात्र लो स्कोरिंग सामन्याकडे आपण वळतोय. परंतु चांगली गोलंदाजी होत असताना 2 चौकार सुजलच्या गोलंदाजीवरती पाहिला. हा सेन्सिबल क्रिकेट आहे. 2 चौकार वसूल केल्यानंतर सिंगल घेतली आणि मात्र तो खुश राहिलाय. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. प्रितेशला खेळण्याचा संधी दिली. अद्यापर्यंत पाहायला गेलं 25 धावा. आता मात्र 15 धावसंख्येची आवश्यकता. 10 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. पहिले षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडूंचा खेळ झालाय मैदानावरती आणि मात्र प्रितेश सुद्धा हार्ड हिटर फलंदाज आहे. बघूया कशा प्रकारे खेळेल तो. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी होत होती परंतु 2 चौकार त्याच्या गोलंदाजीवरती लागलेत. ते मंत्र सुजल याच्या. बघूया पुढील चेंडू कशा प्रकारे टाकला जातोय तो सुजलच्या माध्यमातून. यावेळेसचा चेंडू चांगला चेंडू आहे. अलॉंग द कार्पेट डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत अडवेल फेक करेल तोपर्यंत सहजगत्या 2 धावा पूर्ण. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. चांगल्या प्रकारे सिंगल डबल वरती सुद्धा भर दिलाय. त्यांना माहिती आहे या सामन्यावरती कशा प्रकारे रन्स बनावे लागतील. अक्षरशः आपण पाहतोय जय हनुमान फकीरपाडा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये विजेतेपद त्यांनी मात्र पटकावणारा हा संघ आहे जय हनुमान सातिर्जे संघ. हा मात्र लॉर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. धिरकावून दिलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. चला मित्रांनो पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 18 धावा धावपलकावरती लागल्यात. बिनबाद 18. आता मात्र 12 चेंडू आणि 7चं समीकरण. पहिल्या षटकामध्ये जी काही या सामन्याची हवा होती ती मात्र हवा काढून टाकलेली आहे या षटकाराने.
निखिल चव्हाण 2 चौकार मारल्यानंतर सिंगल घेऊन प्रितेशला का मी स्ट्राईक एंड वरती आणलं ते प्रितेशने सुद्धा षटकाराच्या माध्यमातून दाखवून सिद्ध केलं. आता बघूया अमन नाकवा येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. नवदीत संघ आहे साखर कोलीवाडा, परंतु काय कामगिरी कालच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारे शिवशक्ती लोणारे या संघाला पराभूत करून आता मात्र 2 हात करण्यासाठी जय हनुमान सातिर्ज संघासोबत लढत असताना मैदानावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस चेंडू सरळ हाताने हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव पूर्ण, 19 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. 6 धावसंख्येची आवश्यकता, उर्वरित 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी जय हनुमान सातिर्ज संघाला 6 धावसंख्येची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करावा लागतोय. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन आहे. आता मात्र डावखुरी हाताचा फलंदाज प्रितेश एका षटकाराच्या मदतीने स्ट्राईक एंड वरती खेळत असताना पाहायला मिळतोय. अमन नाकवा वर्सोली एंड कडून गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस चेंडू चांगला चेंडू आहे. हा मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र समीकरण बदललंय. 10 चेंडू 6चं समीकरण. जरी हे सोपं वाटत असलं तरी मात्र गोलंदाजी सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. अमन नाकवा मात्र 2 चेंडू फेकलेत आणि 1 धाव खर्च केली. अशाच प्रकारे गोलंदाजी, परंतु त्यांच्या संघाला इथे मात्र विकेट पाहिजे आणि विकेट कोण देणार हा फटका मात्र चांगला अडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु पंचांचा डिसिजन येईल. 4 धावेंचा चौकार आहे. चला 2 धावसंख्येची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. अमन नाकवाच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतलाय प्रितेश याने. यावेळेस चेंडूवर विनिंग फटका, विजयी चौकार आणि सामना विजय होतोय. जय हनुमान हाडलं.